सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार। श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत। आज सुंदरकांडातील अध्याय 8 रावण सीता संवाद। ओम श्रीराम। सीता मातेच्या समोर रावण येताच त्या थरथर कापू लागल्या आहेत। त्यांच्या हृदयात श्रीराम आहेत, परंतु जीभ कंपित आहे। तिथे मग रावण स्वतःची स्तुती करतो व म्हणतो की मी तुला माझी पट्टराणी बनवतो व मंदोदरीला तुझी दासी करतो। त्यानंतर रावण श्रीरामाचीही खूप निंदा करतो। सीता माता मग पलटवार करून त्याची निर्भत्सना करतात व म्हणतात की अरे तू विषयी अंध व काळतोंडा कावळ्यासारखा आहेस। तुझे प्रेम कुत्रा आणि गाढवासारखे आहे। तुला अजून श्रीरामांचा प्रताप माहीत नाही। तेव्हा रावण क्रोधित होऊन मारावयास हात उगारतो। तेव्हा इकडे हनुमंतही क्रोधित होतात। मग रावण सैनिकांना आदेश देतो की सीतेला मारून टाका व तिचे तुकडे तुकडे करा, परंतु तेवढ्यात मंदोदरी तेथे उपस्थित होते। आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू। साधकाच्या या अध्यात्म प्रवासातील प्रमुख परंतु खूपच अडचणीचा असलेला घटक म्हणजे हा अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण होय। हा अशुद्ध अहंकार त्या परमशांतीला म्हणजेच सीता मातेला मिळविण्याकरिता अशुद्धपणा, वासना, विकार व षडरिपूंचा वापर करण्याचा प्रयत्न करतो व त्या परमशांतीला निवेदन करतो की मी किती महान आहे व मी तुला आदरपूर्वक प्रेमपूर्वक प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे। तेव्हा ती परमशांतीही त्याला प्रत्युत्तर देते की तुझे प्रेम म्हणजे कुत्र्याची वसवस, गाढवाचा निर्बुद्धपणा व कावळ्याची कावकाव आहे व माझे स्वरूप हे चैतन्यमय, शुद्ध प्रेममय, ज्ञानमय, प्रकाशमय व आनंदमय आहे व मला प्राप्त करण्याकरिता तुलाही शुद्धातिशुद्ध होऊन चैतन्यमय व्हावे लागेल, तेव्हाच माझी प्राप्ती शक्य आहे। त्यानंतर मग तो अशुद्ध अहंकार अशुद्धतेने, अहमन्यतेने त्या परमशांतीचाच विनाश करण्याचा विचार करतो। तेव्हा तिथे मग ती साधकाची सात्विक बुद्धी म्हणजेच मंदोदरी उपस्थित होते। आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया। इथे कथेमध्ये रावण अशोकवनात सीतामातांच्या समोर येतो तेव्हा सीतामाता घाबरतात। त्यांच्या हृदयात श्रीरामांचं अखंड नामस्मरण चालू आहे, परंतु त्यांची जीभ मात्र कंपित झालेली आहे। तेव्हा रावण स्वतःची स्तुती करतो व सीतामातांना म्हणतो की मी तुला माझी पट्टराणी बनवतो, मंदोदरीला तुझी दासी करतो। तेव्हा मग आणि श्रीरामांची निंदाही करतो। तेव्हा मग मात्र सीतामाता त्याच्यावर पलटवार करतात व त्याची निर्भत्सना करतात। त्याला म्हणतात की तू विषयी आहेस, अंध आहेस, कावळ्यासारखा आहेस, कुत्र्यासारखा आहेस, गाढवा, बरीचशी त्याला पदव्या देऊन मोकळ्या होतात सीतामाता। मग तो सीतामातांच्यावर खूप रागवतो, हात उगारतो मारण्यासाठी। तेव्हा हनुमंतांनाही खूप राग येतो आणि मग तो सैनिकांना आदेश देतो की सीतेला मारून टाका, परंतु तेवढ्यात मग तिथे काय होतं की मंदोदरी येऊन उपस्थित होते। ही रामकथा झाली। आता हीच साधकाच्या दृष्टीने कशी असेल आपण ती थोडक्यात पाहूया। इथे
साधकाच्या या अध्यात्म प्रवासामध्ये साधकाच्या अंतरंगातील प्रमुख परंतु सगळ्यात जास्त अडचणीचा घटक म्हणजे हा अशुद्ध अहंकार आहे. म्हणजेच रामायणातील अडचणीचा घटक म्हणजे रावण. रावण म्हणजेच अशुद्ध अहंकार. तो त्या परमशांतीला म्हणजेच सीता मातेला मिळवण्यासाठी आपल्या अशुद्धतेचा विकार, वासना, षड्रिपू, अहंकार या सगळ्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला हे समजत नाही किंवा माहीत नसतं की अशा अशुद्धपणाने, अशा अहंकाराने, अशा अहमन्यतेने, अशा गर्वाने, अशा विकार, वासना, हव्यास, इच्छा, आकांक्षा या गोष्टींनी ती परमशांती म्हणजेच ती ईश्वर प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. परंतु तो कुणाचंही ऐकत नाही. आपल्यावरून उदाहरण घ्या. जर का आता रावणाकडे किती सत्ता आणि किती संपत्ती होती. त्यांनी स्वर्गावर सुद्धा राज्य गाजवलं. त्याच्या लंकेमध्ये 700 महाल सोन्याचे होते. श्रीमंतीचं उदाहरण देताना आजही आपण रावणाचं उदाहरण देतो. कारण 700 महाल म्हणजे आपल्या इथे छोटंसं घर नाही, 10 बाय 10च्या खोल्या नव्हे, तर कितीतरी एकरामध्ये एक एक महाल असेल. असे 700 महाल सोन्याच्या बांधलेले होते, सोन्याच्या भिंती होत्या. किती मोठा श्रीमंत असेल. मग अशा माणसाकडे अहंकार हा येणारच. आपल्याकडे थोडीशी संपत्ती नाही आली तरी आपल्याला किती अहंकार येतो. पण अशा अहंकारातून ईश्वराची प्राप्ती कधी होत नाही. कारण ईश्वराजवळ अहंकार चालत नाही. कारण कितीही संपत्ती आली, कितीही सत्ता आली, हे कुणी दिले? हे ईश्वराने. कारण मुळात मला हा देह, हा जन्म हाच ईश्वराने दिलाय. मग ही येणारी सगळी ही संपत्ती ही देहाच्या निमित्ताने आलेली म्हणजे ईश्वराने दिले. हे इथे आपण काय निर्माण करू शकतो, इथे काय मिळवू शकतो? आपण काहीच निर्माण करू शकत नाही. तुकाराम महाराज एक अभंगात म्हणतात की देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? काय आहे? आपण जरी संपत्ती म्हणतो ना, तर मला सांगा, आपण संपत्ती निर्माण करू शकतो का? आपण संपत्ती मिळवू शकतो, इथलीच घेऊन आपल्याकडे साठवू शकतो, परंतु संपत्ती मिळवू शकत नाही. आपण देह निर्माण करू शकतो का? आपण नाही करू शकत देह. म्हणजे देह हे काळाचे, धन कुबेराचे. आपल्या इथं काहीच नाही, परंतु ह्याच धुंदीत आपण राहतो आणि ईश्वराला पारखे होतो. ईश्वराला आपण मिळवू शकत नाही. आणि अहंकाराने तर कधीच नाही. आणि अहंकार असला ना, तो अशुद्ध असेल म्हणजे या सत्ता संपत्तीचा, तर त्याच्यासोबत या सगळ्या गोष्टी आहेत. कुठल्या? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हव्यास, आकांक्षा, अपेक्षा, गर्व, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अहंकाराच्या सोबत येतात. आणि त्यामुळे ईश्वराला आपण पारखे होतो, ईश्वर मिळू शकत नाही. आणि परमशांती तर त्या ईश्वराच्या आतमध्ये आहे. मग ती आपण कशी मिळवू शकणार? इथे माझा अशुद्ध अहंकार याच बळावर ती मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि तिला परत निवेदन करतो की बघ, मी तुला किती प्रेमपूर्वक मिळवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे किती लवाडी. तेव्हा ती परमशांती. किंवा कथेमध्ये सीता रावणाला त्याचं प्रेम काय असं ते सांगते. ती म्हणते की अरे बाबा, तुझं प्रेम म्हणजे कुत्र्याची वसवस. कुत्रा कधी शांत राहतो का? त्याच्या वसवसीसारखं हे तुझं प्रेम. तुला शुद्ध प्रेम, चैतन्यमय प्रेम कधी कळणार? परत तुझी बुद्धी म्हणजे गाढवासारखी आहे. गाढवासारखा तू निर्बुद्ध आहे. आणि तुझं स्वरूप म्हणजे तुझी आत्ता बडबडतोय ही तुझी कावळ्याची कावकाव आहे. अशाने मी तुला कधीही प्राप्त होणार नाही. तुला शुद्धातिशुद्ध होऊन चैतन्यमय व्हावे लागेल, तेव्हाच माझी प्राप्ती होईल, अन्यथा प्राप्ती होऊ शकत नाही. अहंकाराने या जगात असंख्य उदाहरणं आहेत. रावणच नाही, कितीतरी उदाहरणं आहेत की अहंकाराने काहीच मिळत नाही. अगदी अध्यात्म करत असताना जरी अहंकार असला तरी ईश्वरप्राप्ती होणार नाही.
म्हणजे मी खूप मोठा साधू, मी मोठा संन्यासी, मी मोठा वक्ता, मी भक्त हा अहंकार जरी निर्माण झाला तरीही ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. मी योगी. आपण थोडक्यात एक उदाहरण पहा. ज्ञानेश्वर महाराजांची जेव्हा रेड्यामुखे वेद वदवले तेव्हा त्यांची सगळी कीर्ती या देशभर झाली. आणि त्या काळामध्ये चांगदेव महाराज म्हणून एक महान योगी होते. त्यांचं आयुष्य होतं 1400 वर्षांचं. माऊलीचं आयुष्य होतं 20-21 वर्षांचं. आणि ती महती ऐकून त्या चांगदेवांना असं वाटलं की आपण या ज्ञानेश्वरांना भेटावं. मग त्यांनी सुरुवातीला पत्र लिहायला घेतलं, पण त्यांच्या पुढे पहिला प्रश्न पडला की यांना नमस्कार करावा, लिहावं, तर हे वयाने माझ्यापेक्षा लहान आहेत. आशीर्वाद द्यावा तर हे अध्यात्मज्ञानाने माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे त्यांनी कोरं पत्र पाठवलं. कोरं का पाठवलं? त्यांच्याजवळ जर अहंकार नसताना त्यांनी नक्कीच नमस्कार म्हणून लिहिलं असतं, आशीर्वाद म्हणून नसतं लिहिलं. परंतु अहंकार त्यांना नमस्कार लिहू देत नव्हता. त्यांनी ते कोरं पत्र पाठवलं आणि मग ते भेटीला निघाले. मग भेटीला कसे निघाले तर की ते एक वाघावर बसले, हातामध्ये सापाचा असूड, आणि भेटीला निघालेत. जेव्हा हे ज्ञानेश्वरांना कळतं तेव्हा ज्ञानेश्वर काय किमया करतात. मग ती चौघही भावंड एका भिंतीवर बसलेली असतात आणि त्यांना निरोप येतो की चांगदेव महाराज आळंदीच्या बाहेर आलेत तुम्हाला भेटण्यासाठी. मग निवृत्तीनाथ खुणवतात ज्ञानेश्वरांना. ज्ञानेश्वर ती निर्जीव भिंत चालवत चांगदेवांना आडवे जातात. तेव्हा चांगदेवाचा अहंकार संपून जातो की मी एका जिवंत प्राण्यावर बसून आलो, त्याला मी वश केलं. परंतु ह्या योग्याने निर्जीव भिंत चालवली, म्हणजे यांचा अधिकार किती मोठा आहे, तिथे अहंकार जातो. म्हणजे 1400 वर्ष योग साधना करूनही ईश्वर प्राप्ती होत नाही, कारण अहंकार असं करतो. मग त्याच चांगदेवाला, 1400 वर्षाच्या चांगदेवाला एक 15-16 वर्षाची चिमुकली मुक्ताई अनुग्रह देते, सद्गुरुपद स्वतःकडे घेते आणि त्या चांगदेवाला मग मुक्तीचा मार्ग किंवा ईश्वर प्राप्ती करून देते. म्हणजे अहंकार भल्यांना संपवतो. इथे चांगदेव 1400 वर्ष योग साधना आणि योगी, ब्रह्मचारी, संन्यासी, तरीही त्या अहंकाराने फसवलं. म्हणून अहंकार सगळ्यात वाईट. आणि यावर एकच सोपा उपाय, सद्गुरूंच्या ठिकाणी सरेंडर, ईश्वराच्या ठिकाणी सरेंडर, म्हणजे संपूर्ण समर्पण. मी काहीच नेणे. एकनाथ महाराज म्हणतात ना, मी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका. मला काही कळत नाही हे गुरुदेवा, मला काही कळत नाही, मी जे काय करतो ते तुम्ही माझ्याकडून करून घेता. या भावनेने जर सरेंडर झालो तर अहंकार ठेचला जातो, अहंकार उडी मारत नाही, अहंकार शांत राहतो. हेच या कथेचं, या अध्यायाचं सार. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.